पटोळे यांनी सुंदर असा क्षेत्ररक्षण केलाय. तितकंच चांगलंसं रनिंग बिटवीन द विकेट. मनोजांच्या 2 धावा स्वतःच्या नावावर आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. सचिन बागार, सुरेश रायना, शिव शिवळेश्वर बी. राहुल यांचा पुढील चेंडू मनोज यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. मनोजांना काही समजलं नाही. निर्धाव चेंडू. अर्थातच लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवावी लागेल, कारण धावांचा पाठलाग करणं कदाचित नंतर कठीण जाऊ शकेल. हो, यावेळी सुरेख कट केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक असतील, चेंडूला थांबवलं गेलंय, मात्र एक धाव थांबवू शकले नाहीत. एक धावेनं धावफलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर एक सुरेख कव्हर ड्राईव्ह सजवला होता, मात्र 2 धावा त्या चेंडूवर मिळाला. दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश मिळालं होतं राहुलला. या चेंडूत मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला गेलाय आणि 1 धाव पूर्ण केली. 3 धावा. सागर, मनोज आणि श्याम. राहुलचा पुढचा चेंडू. यावेळी पायावर फेकलेला चेंडू होता, कट केलाय, ऑन साइडला खेळून काढलाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र क्षेत्ररक्षक स्वतः मला वाटतं कर्णधार तिथे उभे होते. चेंडूला थांबवलं गेलंय. 1 धाव मात्र पुन्हा एकदा वेगानं पूर्ण केली गेली. या एका धावेनं धावफलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतंय 4 बिनबाद 4 शिव शिवळेश्वर बी. राहुल पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळी मात्र सुरेख फटका सजवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक असतील, थोडासा फंबल, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार यावेळी पाहायला मिळेल याच्या पहिल्या सामन्यामधला. रोटेट केला होता, मात्र यावेळी एक चांगला फटका, तडाखेबंद फटका खेळला गेला मिड विकेटला. 4 धावा वसूल केल्या त्या चेंडूवर. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 8 धावा बिनबाद 8. यावेळी मात्र थोडी लाईन अँड लेंथ भरकटती आहे. दिशाहीन चेंडू खेळला गेलाय. यावेळी चेंडू निघून गेलाय लेग स्टंपच्या बाहेरून. वाईडचा सिग्नल येतोय. हिरा म्हणजे खरकर सर आम्हाला दोन्ही हात समांतर दाखवतायत. येस, इट इज वाईड. आणि एका धावेनं परिवर्तन पाहायला मिळेल धावफलकावर. धावफलक जाऊन पोहोचतोय 9 धावा बिनबाद 9. मला वाटतं यावेळी पुन्हा एकदा रिॲक्शन सांगते. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले. या समांतरचं रूपांतर झालं अवांतर, आणि अवांतरचं रूपांतर एका धावेत होत असताना ती धावफलकावर जोडली गेली. धावफलक मात्र जाऊन पोहोचते दुहेरी धावसंख्येमध्ये 10 धावा बिनबाद 10. षटक क्रमांक मार्गस्थ असताना राहुल हे षटक हाताळतोय. मनोज आणि श्याम ही जोडी. ओहो, यावेळी मात्र खेळायचा होता. एकीकडे चेंडू गेला दुसरीचकडे, मात्र चेंडू जास्त दूर गेला नाही. यष्ट्यांच्या आसपास चेंडूला थांबवलं गेलंय. 1 धाव आपण क्रिकेटच्या भाषेत तिला चिकी सिंगल कंप्लीट केली गेली. आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 11 धावांवर. 11 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 जे मार्गस्थ होतं ते झालं समाप्त. पहिल्या षटकांती धावफलकावर पाहायला मिळतील बिनबाद 11 बिरवाडी संघाच्या. नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकताना प्रथमच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पारंपरिक निर्णय घेतला शिव शिवळेश्वर बी संघानं. आणि पहिलं षटक पाहता पाहता पूर्ण झालं. पहिल्या षटकांती धाव फलकावर पाहायला मिळतील 11 धावा, जे षटक हाताळलं होतं राहुलनं. पाहूया दुसरं षटक वैयक्तिक कोण घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बंटी बांगर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 घेऊन येताना आपल्या टीमसाठी शिव शिवळेश्वर बी टीम साठी. कारण सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकात आल्या 11-11च्या सरासरीने जर पुढे गेले तर प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला पाहायला मिळेल 44. मात्र तिथपर्यंत पोहोचावं लागेल मित्रांनो, कारण क्रिकेट, कारण आपल्याला माहिती आहे हा खेळ असा आहे, कधी कोणता संघ मेळ घालेल सांगता येणार नाही. सन्माननीय बाळाजी इसामे ग्रामपंचायत सदस्य शिवळे यांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या वतीनं आणि या आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. आपण आलात आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली गेली आहे.
धन्यवाद. जाऊया सामन्याच्या दिशेनं. षटक क्रमांक 1 राहुलनं हाताळला, 11 धावा खर्च केल्या. मात्र दुसरं षटक घेऊन येतात बंटी बांगर आपल्या संघासाठी. राईट आर्म ऑफ द विकेट आणि सामना अर्थातच षटक क्रमांक 2 ला सुरुवात जशी झाली, पहिल्या 2 चेंडूवर सिंगल घेतले, मात्र पुढच्या चेंडूवर एक खणखणीत फटका पाहायला मिळाला. ओहो, यावेळी भरधाव वेगानं, अगदी वाऱ्याच्या वेगानं ही धाव पूर्ण केली गेली. चिकी सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली, कारण 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 सांगत असताना ही धाव पूर्ण केली गेली. मनोज एका भलत्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. 1 चौकार, 1 षटकार, 1 डबल आणि तब्बल 4 सिंगल घेत असताना या धावफलकाला आकार दिला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावांवर, बिनबाद 20. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालाय बंटी. यावेळी मात्र हे हाताळतोय. यावेळी पाहायला मिळाला लीडिंग एज, चेंडू जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातांमध्ये. पहिला धक्का टीम भिरवाडी संघाला इथे देत असताना बंटी यावेळी कमबॅक करतायत. पहिल्या 4 चेंडूवर आल्या होत्या 9 धावा, मग 5व्या चेंडूवर केलं कमबॅक डीजे. यावेळी मात्र कुणाल इनॅट सेकंड नंबर जागा घेण्यासाठी जात आहेत. श्याम 2 धावांवर माघारी परततायत, कारण समोरच्या बाजूने मनोज सुरेख फलंदाजी करत असताना श्याम मात्र आपल्या एका बाजूने आपली बाजू लावून धरली होती. 2 सिंगल 2 चेंडूंवर. देऊया एक संधी आमचे डीजे श्रावणी. यावेळी मात्र सुरेख चेंडू बाउन्स केला होता. चेंडू लिडिंग एज घेत विनायक विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. चेंडू जाऊ दिला नाही. एक सुरेख झेल टिपला गेला, टिपला झेल, संपला खेळ. श्याम नावाच्या फलंदाजाचा येऊन स्थिरावतायत डग आउट मध्ये. जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कुणाल. यावेळी मात्र पहिला चेंडू हाताळतील. या षटकातला अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 बंटी पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्गवर. राईट आर्म ऑफ द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन, आपण म्हणतो ना लेफ्ट हँड बॅट्समन नेहमीच आपल्याला इम्प्रेस करत असतात. आणि यावेळी मात्र कुणाल काही चमत्कार करेल का या चेंडूवर. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 चा. हो, यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, समजू शकले नाही. चेंडू जातोय विकेट किपरला फसवत. शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक होते, जास्त नुकसान होऊ दिलं नाही. 1 धाव 22च्या रूपानं पाहायला मिळते. आमचे डॅसिंग अँड डायनामिक अंपायर हिरा म्हणजे खरकर आम्हाला सिग्नल देतात. येस इट इज 22.
अवांतरची धाव. मात्र धावा कशाही होत येणं गरजेचं. 2 षटकं संपली. धावफलकावर पाहायला मिळतात 10.50च्या सरासरीनं 21 धावा. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 10 धावा पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 समाप्त. एक गडी बाद 21 धावा बिरवाडी संघ या क्षणाला. टीमला क्वालिफाय होत असताना आज मात्र तब्बल 12 संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर ठाकले जातील. मात्र आज कोण होईल क्वालिफायर थांबावं लागेल. आजची रात्र प्रतीक्षा करावी लागेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश इसामे. पहिलं षटक राहुलनं हाताळलं, दुसरं षटक बंटीनं हाताळलं, तिसरं षटक घेऊन येत आहेत दिनेश इसामे. 4 षटकांचा सामना असेल मित्रांनो. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल कुणाल उर्फ डीके या नावानं ओळखले जात आहेत. पहिला चेंडू, तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. राईट आर्म ऑफ द विकेट, पुन्हा अराउंड द विकेट सॉरी. यावेळी मारा केला जाईल कुणालसाठी. कुणाल काय घडलंय, चेंडू स्विंग अँड मिस. इथे मात्र चेंडू निघून गेलाय विकेट किपर विनायकच्या हातांमध्ये. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. धावा मात्र रोखल्या जातील. धावा रोखाव्याच लागतील. 2 षटकं संपली. 21 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धाव फलकावर नक्कीच सिंहाचा वाटा आहे मनोजचा. कारण मनोजच्या बॅट मधून 1 चौकार, 1 षटकार, 1 डबल आणि 4 सिंगल अशा धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सध्या तरी नॉन स्ट्रायकर एंडवर उभे आहेत. आणि कुणाल यावेळी मात्र या इनिंग मध्ये पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील. 2 चेंडू खेळले गेलेत. अजूनही कोणत्या प्रकारची धाव बॅट मधून पाहायला मिळाली नाहीये. खातं अजूनही ओपन झालं नाहीये. फलटॉस यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय भरधाव वेगानं. क्षेत्ररक्षक तिथे असतील. थोडा फंबल पाहायला मिळालाय. मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. ऑफ द मार्क होत असताना कुणालच्या बॅट मधून पहिली धाव पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा सामना केलाय. 1 धाव त्यांच्या बॅट मधून. धाव फलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचतंय. 1 गडी बाद 22 धावा भिरवाडी संघ या सामन्यामध्ये. विचार केला तर दोनही संघांना या पिचचा चांगला अनुभव आहे. शिवशिवळेश्वर बी संघ मात्र वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. कारण आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांची खूप मोठा सपोर्ट शिवशिवळेश्वर बी संघाला असेल, यात काही शंका नाही आहे. यावेळी मात्र रणनीती आखावी लागेल. चांगली धाव संख्या ठेवावी लागेल. धाव फलकावर बिरवाडी संघाला चॅलेंज असेल. कारण समोर एक मातब्बर संघ आहे शिवशिवळेश्वर बी संघ. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. विस्फोटक फलंदाज मनोज यावेळी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. हो हाफ ट्रॅकर. चेंडू निघून चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी वेगाने चेंडू निघून गेलाय. धावा मिळतील 4 सॉरी डिक्लेअरच्या रूपाने 2 आणि नक्कीच थोडस लिमिटेशन आहेत मागच्या बाजूला. वर मात्र परिवर्तन पाहायला मिळेल. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतो 24 धावांवर. मात्र आमच्या व्यासपीठावर शहापूर तालुक्याचं वैभव अर्थातच आमचे मुन्ना पठाण सर आम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच त्यांना देखील आम्हाला काही क्षणातच पंचांच्या भूमिकेत पाहता येईल. जाऊया सामन्याच्या दिशेनं. दिनेश डीके पुढचा चेंडू घेऊन जात आहेत. गोलंदाजी यावेळी मात्र फसवलं गेलंय मी म्हणतोय मनोजला. नक्कीच निर्धाव चेंडू टाकतायत. डॉट बॉल हा देखील विकेट समान असतो या फॉर्मॅट मध्ये. जिथे 4 षटकं तिथे फक्त आणि फक्त 24 चेंडू आहेत. त्या 24 चेंडूंपैकी प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून. तिथे डॉट चेंडू फेकणं नक्कीच डॉट चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडून नक्कीच थोडस दडपण रिलीज होईल मला वाटतं दिनेशचं. कारण डीके समोर विस्फोटक फलंदाज मनोज. पुढचा चेंडू फेकला जाईल.
वेगावर तोडा पसवला गेलाय, यावेळी चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 धावा. खूप मोठी हालचाल पाहायला मिळाली. 4 धाबांनी धावफलक जाऊन पोहोचताय 28 धावांवर. एक गड्याच्या मोबदल्यात बिरवाडी टीम यावेळी मात्र एक्सेलरेटरवर पाय ठेवला गेलाय. दीपकजी इसामी यांच्याकडून नक्कीच कॅश प्राइज देण्यासाठी जर आपण एक विकेट इथे घेतला तर 1100 विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचा कॅश प्राइज असेल. मात्र चेंडू मित्र समाप्त झालेत आणि इथून पुढे मला वाटतं लंगड्या घोड्यावर शर्यत लावली की काय, कारण एकच षटक मिळेल. कारण 4 षटक आणि 4 गोलंदाज. दिनेशचं षटक संपलंय. षटक क्रमांक 3 समाप्त होत असताना धावफलकावर पाहायला मिळत आहेत 29. एक गडी बाद 29. यामध्ये जर पाहिलं तर मनोज आणि कुणाल, श्याम आणि कुणालने फक्त 3 धावा जोडल्यात. मात्र उर्वरित धावा जर पाहिलं तर मनोजच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत 2 चौकार 1 षटकार 2 डबल आणि 4 सिंगल. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. आणि त्याचे धावा जर आपण पाहिल्या तर वैयक्तिक 23 धावांवर खेळतायत नक्कीच मनोज. अंतिम षटक असेल. या अंतिम षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल बिरवाडी संघाकडून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर परिवर्तन नक्कीच अवी इसामे यावेळी गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. राईट आर्म अराउंड द विकेट. मात्र समोर मनोज विस्फोटक फलंदाज विस्फोटक अंदाजाने खेळलेत. भाई इसामे यांच्याकडून अविनाश यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच जेव्हा जेव्हा बक्षीस लावलं जाईल मित्रांनो थोडी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही, आपण कॅश प्राइज आमच्याकडे जमा करा. यावेळी काय घडलंय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र बनतील दर्शक. धावा किती मिळतील तर 2. आम्ही म्हणतो ना खोदा पहाड निकला चुहा. खूप मोठा फटका खेळला गेला मात्र धावा मिळतील 2. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 31 धावांवर. 31 लॉस ऑफ 1. भिरवाडी संघ या क्षणाला मला पाहायला मिळतोय एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना. वैयक्तिक 25 धावांवर खेळतायत मनोज. कुणालच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडू आलेत. एक श्याम जो बाद होऊन आलाय डगआउट मध्ये, त्याच्या बॅटमधून 3 चेंडू आल्यात 2. 31 धावा. बिरवाडी टीम नक्कीच निमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी, कारण नाणेफेक जिंकली शिवळे संघानं आणि क्षणातच निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. आणि पाहता पाहता 4थं षटक मार्गस्थ झालं. पहिल्या चेंडूर आल्या 2 धावा. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील मनोज. अभि टू मनोज. बिग ब्लास्ट. चेंडू हवेत. ह्यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिड विकेट मधून 6 धावा. षटकार. ह्यावेळी मात्र या 6 धावांनी धावफलक घेऊन गेल्यात 37 धावांवर. एक गड्याच्या मोबदल्यात बिरवाडी टीम या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करत असताना आपण पाहायला मिळेल षटकार पाहायला मिळालाय मनोजच्या बॅट मधून. षटकार क्रमांक 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. या आजच्या डे नाईटचा दुसऱ्या दिवसातला पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये चमकतोय मनोज. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. नक्कीच फटकेबाजी होतीये, कारण फायदा घेतायत मनोज या लूज चेंडूंचा. कारण पहिला चेंडू पाहिला 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र मिड विकेटला टार्गेट करत 6 धावा वसूल केला. यावेळी लॉंग ऑन झोन मधल्या क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू गॅप मध्ये जात असताना 4 धावा. धावफलकावर पाहायला मिळतात. पाणी घेऊन जायचं प्लीज. आणि अर्थातच धावफलक अगदी फ्लाय झाले. धावफलक जाऊन पोहोचते 41 धावांवर. 3 षटकांनंतर जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 ती आता यावेळी पाहायला मिळते 41 धावा. 3 चेंडूंवर आतापर्यंत 12 धावा गोळा करण्याचा प्रयत्न झालाय. अंतिम 3 चेंडू असतील
पहिला इनिंग्स आहे. पाहूया 3 चेंडूंवर कुठपर्यंत मजल मारली जाईल. टीम भिरवाडी संघाकडून आतापर्यंत एकमेव गडी बाद झालाय. अर्थातच श्याम 2 धावांचं योगदान देत डगआउटच्या आशेला जाऊन बसलाय. मात्र 1 हँडेड बॅटिंग पाहायला मिळते मनोजची. कारण पूर्ण सूत्र आपल्या हातात घेतली या सामन्याची. लीडिंग केले जाते. कारण जर पाहिलं तर उर्वरित 2 फलंदाजांच्या फक्त 3 धावा आहेत. आणि जर विचार केला आपण मनोजचा तर खूप साऱ्या धावा त्याच्या बॅट मधून येत असताना 3 चौकार 2 षटकार 3 डबल आणि 4 सिंगल अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात मनोजच्या बॅट मधून. हल्ला बोल केला जातोय. अवी इसामे यावेळी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागेल. धावा रोखावे लागतील. कारण क्रिकेट म्हटलं तर फक्त आणि फक्त धावा महत्वाच्या. नक्कीच स्वरा पेट्रोल पंप जे मॅनेजर मनोजजी उमेशजी इसामे यांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. ह्यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. 2 गाड्या एका ट्रॅकवर काय घडेल. ओह माय गुडनेस. यावेळी मात्र थ्रो काहीसा चुकीचा पाहायला मिळालाय. थ्रो स्टंपवर फेकायला हवा होता. थ्रोची हाईट जास्त असल्या कारणानं संधी मिळाली कुणालला माघारी परतण्याची. अन्यथा इथे गडी बाद होऊ शकला असता. डॉट बॉल महत्वाचा डॉट बॉल. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 41 धावा धावफलकावर अंकित झाल्यात बिरवाडी संघाच्या. अभी यावेळी दाखवून दिलाय क्लास. सलगचे 2 डॉट बॉल. नक्कीच टाळ्या होत आहेत अभिसाठी. कारण ज्या प्रकारे हल्ला बॉल होतोय आणि तिथे 2 चेंडू डॉट फेकणं नक्कीच कौतुकास पात्र आहे. अभि इसामे. अंतिम चेंडू असेल पूर्वार्धामधला पहिल्या इनिंगचा. कुणाल इथे मनोज थोडासा थकलाय. मात्र सामना जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आम्ही थकणार नाहीत. कारण असं म्हणतात ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही. दरम्यान फेकला गेलाय एक वाईड आणि प्लस 2 अशा 3 धावा जोडल्या जातील अवांतरच्या रूपानं. 22च्या 2 आणि 1 वाईड या 3 धावांनी परिवर्तन पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचते 44. एक गडी बाद 44 धाव संख्या पाहायला मिळते बिरवाडी संघाची. अंतिम चेंडू. गेंद आई स्लॉट में और पार्क किया उसे पार्किंग लॉट में. 6 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्यात. क्या बात है. अंत भला सब भला. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 50 धावांवर. आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असेल शिवळे संघाला. नक्कीच मनोज यांची तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली. या पुढचा सामना असेल टीम वांजळे विपक्षात साखरे. दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. या इंटरव्हल मध्ये नाणेफेक होईल. टीम वांजळे टीम साखरे. चला लगेचच दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. विलंब करू नका. अन्यथा स्पर्धेचा नियम आहे सामने मात्र वेळेत खेळले गेले पाहिजेत. अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकेल. नक्कीच ते 2 संघांचे संघनायक टीम साखरे आणि टीम वांजळे आपण लगेचच टॉस बॉस कडे यायचे. पुढच्या सामन्याचा नाणेफेक होईल. पूर्वार्धामध्ये फटकेबाजी केली मनोजनं. 3 षटकार त्याच्या बॅट मधून 3 चौकार बॅट मधून 3 डबल बॅट मधून आणि 4 सिंगल डॉट त्यांच्या बॅट मधून. काय जबरदस्त फलंदाजी झाली. अर्थातच धावफलकावर पाहायला मिळालं 50 धावा. 51 धावांचं लक्ष आहे. पाहूया हे 51 धावांचं लक्ष कसं पार केलं जाईल. नक्कीच समालोचन कक्षामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. द वन अँड ओनली द व्हॉइस ऑफ ढोळखाम, व्हॉइस ऑफ शहापूर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, रमेश शिंदे सर. थँक्यू सो मच. हॅलो. चला टीम वांजळे आणि टीम साखरे आपल्या दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेचच यायचे. टीम वांजळे आणि टीम साखरे. चला वांजळे टीम आपण लगेचच या. साखरे टीमचा संघनायक आलेला आहे. प्लीज आपण सहकार्य करा.
माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. म्हणजे चला टीम वाजले, प्लीज आपण सहकार्य करा. टीम वाजले संघाचा संघनायक साखरे संघाचा संघनायक आलेला आहे. टीम वाजले संघ, प्लीज आपण लवकर लवकर या. सन्माननीय माजी ग्रामपंचायत नक्कीच अनाउन्समेंट केली जाईल. वांद्रे टीम आपण जर लाईव्ह मॅचेस पाहत असेल आपण लवकर लवकर यायचे. यापुढे ज्या ज्या टीमचे सामने त्या टीम्सना आपण येऊन थांबायचे. नक्कीच जाऊया समालोचन कक्षामध्ये. तो जोडला गेले सर्वांना हवा असा वाटणार आवाज. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रमेश शिंदे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद हेमजी सोनवळे सर. प्रेक्षको, शिवलेश्वर चषक सन 2022च्या या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. क्रिकेटच्या अद्भुत आणि चमत्कारी दुनियेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आणि घेऊन जाईन तुम्हाला सेकंड इनिंगकडे. आजच्या दिवसामध्ये आमचे ऑफिशियल जोडले जात आहेत. सन्माननीय हिरामनजी खरकर, त्याचबरोबर कालची रात्र ज्यांनी गाजवली सन्माननीय या शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान मुन्ना पठाण सर, त्यांच्या समवेत सन्माननीय प्रवीणजी विषय, आपलं देखील मनपूर्वक आभार. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सामना चालू आहे आजच्या या सायंकाळमधील पहिला बिरवाडी आणि शिवळे बी या दोन संघांच्या दरम्यान. पाहू शकाल शिवळेश्वर बी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता. काही क्षणापूर्वी आपण पाहिला असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे येणारी 20 मिनिटे सांगून जातील. घेतलेला निर्णय हा योग्य होता की अयोग्य होता. विजयासाठी आपण पाहू शकाल 4 षटकामध्ये बनवायच्या टीम बिरवाडी संघाच्या विरोधात शिवळेश्वर बी संघाला तब्बल 51 धावा. कालची सायंकाळ आपण पाहिली असेल सन्माननीय सुभाषदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला आणि त्यानंतर तब्बल 11 सामने आम्ही कव्हर केले. पुन्हा एकदा कालच्या रात्रीचा समन्वय लावूया. जाऊया आपण मागच्या दिशेने सामन्याला होती सुरुवात. लाईट कॅमेरा ऍक्शन, लेट्स प्ले. सुमित गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्ट्रायकिंग एंडवर सचिन. 51 धावांचा प्रवास. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत सोनेपे सुहागा. पहिल्या चेंडूवर गोल्डन रनचा शिकार सचिन. बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चित सोनवळे सर याला म्हणतात पहिल्या पावसात लाईट जाणं. पहिल्या चेंडूवर 0 फलंदाज झाल्या बाद सचिन मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टेम्परामेंट संपलंय कारण आपण पाहू शकाल 24 बॉलचा खेळ असेल. 24 बॉल मध्ये बनवायच्या तब्बल 51 धावा. त्या अनुषंगाने प्रयत्नांची केली जाईल पराकाष्ठा. सचिन बाद. शिवळे बी. सातत्याने सांगावं लागेल बिलीव्ह युअर सेल्फ. स्वतःच्या मनावर, मनगटावर आणि मस्तिष्कावर विश्वास ठेवावा लागेल आणि त्यानंतर हा खेळ सजवावा लागेल. 24 बॉलचा प्रवास. 1 बॉल तर निघून गेला. एक खेळाडू डगावच्या आशाला येऊन पोहोचलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. फलंदाज राहुल. जबाबदारी घ्यावी लागेल आणि मी तर म्हणेन यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन या ठिकाणी पडतोय. आपण पाहू शकाल 2 धावा मिळाल्या. शिवळे बी संघाची अकाउंट या ठिकाणी होतंय ओपन. उघडलेल्या अकाउंट मध्ये मित्र म्हणे 51 धावांची कॅश प्राइस तुम्हाला टाकायची आहे तेव्हा तुम्हाला तुमची मुद्दल व्याजासहित मिळेल. आणि खऱ्या अर्थाने याच शिवळ्याच्या क्रीडा पंढरीमध्ये अर्थात मुरबाड तालुक्याच्या क्रीडा पंढरीमध्ये तुम्हाला तुमचा मान सन्मान मिळेल यात शंका नाही आहे. आज मात्र विकी पवार सरांच्या चेहऱ्यावर ग्लास आहे. नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. चांगली स्पर्धा या व्यवस्थापन समितीने या ठिकाणी आयोजित केली. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. विकेटचं पतन.
वर्तमानामध्ये लावलाय आजच्या सायंकाळी मनोज पथारेने बिरवाडी संघाच्या वतीने खेळताना भन्नाट वेग आहे, क्या बात आहे, जबरदस्त वेग. आपल्या वेगाची ओळख पहिल्या षटकामध्ये करून देताना गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुमित 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 0. एकंदरीत धाव संख्या फक्त आणि फक्त शिवळेश्वर बी संघाची 2 गडी बाद 2. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गॅप मधून निघून चाललाय. कव्हर स्वीपरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मंडळी पॉवर प्ले आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम या ठिकाणी बनवावा लागेल, परंतु चेंडू शिल्लक राहिलाय केवळ आणि केवळ 5 बॉलचा खेळ समाप्त. धाव संख्या धावफलकावर शिवळेश्वर बी संघाची फक्त आणि फक्त 4 धावा. 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज. यास प्रवीण विशे सरांचा इशारा आलाय, फक्त 1 धाव, कारण 1 शॉट आहे. एकच धाव मिळाली, याला म्हणतात आधीच संकट आणि त्यावर प्रतिकूल परिस्थिती. यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल अगदी सहजगत्या. एकच सिंगल समाधानी होत आहेत टीम शिवळेश्वर बी संघाचे खेळाडू. माहिती आहे 2 विकेट लवकरात लवकर गमावल्यात, उर्वरित जबाबदारी आपली आहे, पण म्हणतात शॉर्ट क्रिकेट आहे. मगाशी चर्चा केली सोनावळे सरांनी, 1 डॉट बॉल विकेट प्रमाणे असतो. 1 डॉट बॉल सातत्याने तुम्हाला तुमच्या यशाच्या आणि कायमस्वरूपी अपेक्षा पल्लवित करत असतो. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिवळेश्वर शिवळे बी संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना 2 बाद फक्त आणि फक्त 4 धावा. सामना संपलेला नाही आहे हे सांगावं लागेल शिवळेश्वर बी संघाला. बनवाच्या 51 धावा धावफलकावर धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 4. इथून जर पाहिलं तर अजूनही तब्बल आणि तब्बल 47 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 18. ओव्हरपिच बॉल, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फलंदाज बाद, विकेटचा पतन. झटका लागेल मी तर म्हणेन शिवळे बी संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतायत, अर्थात महेशजी बांगर सर. ते देखील मुख्य व्यवस्थापन समितीच्या आणि मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. आज मात्र इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शिवळेश्वर बी संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील काय कामगिरी केली जाईल, काय कॉन्ट्रीब्युशन दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. तमाम मुठबारकरांसाठी अभिमानाची स्पर्धा आहे. ओव्हरपिच बॉल, ताकद आणि क्लास, क्या बात आहे. येता क्षणाला आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना हम भी किसी से कम नाही. महेश बांगर सरांच्या बॅट मधनं तडाखा षटकार. धन्यवाद. महेश बांगर सरांनी येता क्षणाला सांगितलं गोलंदाजांना बचके रहना. हे मैदान आमचं आहे, ही खेळपट्टी आमची आहे, स्पर्धा आमची आहे, या मैदानावरची मेहनत देखील आमची आहे. खेळाडूकडे पाहायचं आहे मित्रांनो, खेळाडूकडे पहा. सामना थांबवा.
आणि टीम साखरे आपण लवकर लवकर साखरे टीम उपस्थित आहे. वांजे टीमचा संघनायक आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचे. आंबेले विपक्षात डेहनोली या दोन संघाचे संघनायक असतील तरी आपण देखील रिपोर्टिंग करा लगेच लगेच. महेश बांगर येत्या क्षणाला वेळ कमी आहे, माहिती आहे, वेळ निघून चाललेली आहे, प्रत्येक वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि ते काम या ठिकाणी येत्या क्षणाला केलेलं आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर सीमारेषे पलीकडे षटकार ठोकलाय. आणखी एक प्रयत्न आडवा पाटणा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा मिळतील टीम शिवळेश्वर शिवळे बी या संघाला. परंतु मनोजी पतोरे यांचा मनोजी पतारे यांचं अभूतपूर्व नियोजन फिल्डिंग करताना तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. कोणता खेळाडू कुठे कोणत्या स्थितीमध्ये उभा करायचा या सगळ्या गोष्टींची सजावट कर्णधार मनोजी पतारे यांनी केलेली आहे. वांजळे टीमचे सुदेजी लाटे विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन रिपोर्टिंग करायचे आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये. शॉर्ट पिच बॉल आगळा वेगळा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऍक्शन देन रिॲक्शन, जितक्या ताकदीने फटका खेळाल तितक्या ताकदीने या ठिकाणी झेल देखील पकडला जाईल. परंतु फलंदाज झाले बाद. महेश बांगर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज शरद, प्रत्येक खेळाडूला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. आपण पाहू शकाल शिवळेश्वर शिवळे बी खेळतायत आणि महेशजी बांगर सरांचं कॉन्ट्रीब्युशन खूप छान राहिलं, परंतु नाराज असतील, मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल. एक षटकार ठोकला होता, विजयाच्या आशा जणू काही पल्लवित केल्या होत्या. त्यानंतर महेशजी बांगर सर झाले बाद. टेम्परामेंट देखील संपली गेली. संयम महत्वाची गोष्ट आहे. शरदजी इसामे आपण जर षटकार ठोकला तर सर्वांनी दीपकजी गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात सातत्याने प्रेरणा या ठिकाणी प्रेम जिवंत ठेवते आहे, पण हे षटकार ठोकावे लागतील. 51 धावांचा प्रवास सुकर नसेल, कठीण असेल. किती हॅम्पर, किती गतिरोधक, किती रेड सिग्नल, किती हात तुम्हाला सातत्याने थांबवतील हे सांगावं लागेल. थोडासा अंधार तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळतोय, परंतु सांगावं लागेल शिवळेश्वर शिवळे बी संघाच्या खेळाडूंना दाही दिशा जरी अंधारल्या तरी उजेड पेरणाऱ्या मशाली अजून कोणाच्या गुलाम राहिलेल्या नाहीयेत. ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. शरद इसामे नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलेत. एक सिंगल तर घेतली गेली, परंतु इथून ही लाईफलाईन मी तर म्हणेन यूज करून हा सामना जिंकता येणार नाहीये. खूप मोठा प्रवास आहे. लवकर निघा, लवकर पोहोचा. त्या अनुषंगाने तुम्हाला सातत्याने तुमची पाऊल वाट शोधावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचावं लागेल. टीम वांजळे चला येऊन रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करायची आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल याची देखील नोंद असावी. तब्बल 12 संघ प्रत्येक दिवसामध्ये खेळत आहेत. 4 दिवसामध्ये 48 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि आज खरं तर मुरबाड तालुक्याची भूषणावळ असणारी स्पर्धा. खूप सारा उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण गावाने आणि सर्व खेळाडूंनी या ठिकाणी या स्पर्धेला दिलाय. हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. जसा जसा सूर्य त्याच्या घराकडे निघून जाईल तशी तशी गर्दी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. रात्री 2, 2:30, 3 वाजले तरी मात्र गर्दी या ठिकाणी हटत नव्हती. हे प्रेम या संपूर्ण शिवळेश्वर चषक 2022 वर आहे. बारामती याचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप सारी मेहनत या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने घेतली आणि त्यांच्या पाठीवर कायमस्वरूपी कौतुकाची थाप दिली शिवाजी केंबारी सरांनी. त्यांचे देखील आभार. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. टीम वांजळे आणि टीम साखरे टॉस का बॉक्स मध्ये जोडले जातील. आमच्या आजच्या रात्रीमधील आजच्या सायंकाळमधील साथी समालोचक सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर, दवाईसाहेब कल्याणी. हॅलो, चला टीम वांजळे आणि टीम साखरे आणि या सामन्याची नाणेफेक सन्मान्य दीपकजी गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते, उपसरपंच सॉरी. चला टीम वांजळे आपण लगेच यायचं. टीम साखरे, साखरे संघाचा संघनायक
नक्कीच नाणेफेक होईल सन्माननीय दीपकजी गायकवाड माजी ग्रामपंचायत उपसरपंच नक्कीच साखरे संघाचा संघनायक कॉल करतोय काटा कॉल केला गेलाय पाहूया आणि काटा नाणेफेक जिंकतायत मान्यवरांचा आभार मानतोय नक्कीच काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण केलं जाईल नक्कीच निमंत्रित केलंय टीम वांजे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40 ते 45 धावांवर रोखावंच लागेल कारण आता तुम्ही पाहताय 50 धावांचं आव्हान आहे सेकंड बॅटिंगला थोडीशी संघर्ष सुरू आहे टीम शिवळेश्वरचा नक्कीच तुम्हाला कमीत कमी धावांवर रोखावा लागेल धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी सन्माननीय दीपकजी गायकवाड सर मी तर म्हणेन इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल जरी म्हणतो ना तरी मात्र वेळ निघून चाललेले धावसंख्या 19 बनवायच्या 51 7 चेंडू आणि 32 धावा इथे मात्र पुन्हा एकदा युवराज सिंग स्टाईलने खेळलेत परंतु क्षेत्ररक्षक आहेत कॅच ड्रॉप झेल सुटलाय चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषे पलीकडे अंपायर निर्णय कडवा या सीटचा 4 चौकार 4 धावा वाजवायची आहे वाजवायची आहे नाचवायची आहे आणि आजची रात्र आम्हाला आनंदी करायची आहे या अनुषंगाने आज मात्र हे खऱ्या अर्थानं आग्रहाचं आमंत्रण हिरामंजी खरकर सरांना दिलेलं आहे अर्थात जेपी पॅनलचे डॅशिंग नेतृत्व आहेत आणि आज आपण पाहतोय अखंड महाराष्ट्राचं व्याघ्रमुख या व्यक्तिमत्वाने गाठलेलं आहे तुम्हाला त्यांचा जलवा हळुवारपणे पाहायला मिळेल वेळ निघून चाललेली आहे षटकार तर आलाय 6 धावा म्हणतात जिंकणारे नाही तर हारणारे देखील इतिहास रेखाटत असतात इतिहासामध्ये रामजी पांगेरा हा एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे 6 धावा मिळाल्या धावसंख्या धावफलकावर 31 चेंडू शिल्लक असतील 4 यावेळेस प्रयत्न तर केलाय या प्रयोगाचा अनुमान निष्कर्ष थोडासा निगेटिव्ह आहे मनोज पथारे सुटकेचा निश्वास सोडलाय 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि शिवळेश्वर शिवळे बी संघाला विजयासाठी 20 धावांची गरज प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार इथे मात्र आणखी एक प्रयत्न केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये मनोजी पथारे इथे मात्र सांगत असताना वाडा कोणाचाही असो राडा आमचा राहील फलंदाज बाद विकेटचं बदल टीम शिवळेश्वर शिवळे बी संघाला मी तर म्हणेन महेशजी बांगर सर जर बाद झाले नसते ना तर हा सामना जवळपास शिवळेश्वर शिवळे बी संघाच्या खात्यामध्ये येऊ शकला असता एक षटकार टोकला होता त्यानंतर संयम गमावला महेशजी बांगर सरांनी
आणि धावांची नितांत आवश्यकता देखील होती ना मित्रांनो, आणि त्या अनुषंगाने खेळण्याचा देखील प्रयत्न केला. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात शिवळेश्वर शिवळे बी संघाला मिळाली नाही. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा, आणि ते मनोजी पतारे शेवटचं षटक या ठिकाणी हाताळतायत संघाचे कर्णधार. कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. कालच्या रात्रीमध्ये त्यांनी देखील या मैदानाचं पूर्णपणे निरीक्षण केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अवतरले, अर्थात मनोजी पतारे बिरबाडी संघाचे संघनायक. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल असेल शिल्लक. सामना जवळपास मी तर म्हणेन जिंकला टीम बिरबाडी या संघानं. अटकेपार झेंडा रोवण्याचे देखील या ठिकाणी प्रयत्न केले, आपली कलात्मकता जागी केली. क्रिकेटचा खेळ चांगला सजवला टीम बिरबाडी संघानं. जिंकलात, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बिरबाडी. अँड हार्डलक टीम यजमान अर्थात शिवळेश्वर शिवळे बी आपण या स्पर्धेमध्ये खेळतात आणि निश्चितच मोलाचं सहकार्य देखील या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं अनेक खेळाडूंना देखील आपण देतात. आपलं देखील गोड गोड कौतुक. निमित्त फक्त एक आहे, शिवळेश्वर शिवळे चषक सन 2022. तर आपण लगेचच